नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं परत पॅडी टॉक या आपल्या मराठी चॅनेलवर. आणि आपण आज परत त्याच विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे, मराठी बिग बॉस. तर कालचा त्याचा एक एपिसोड पार पडला. तसा कालचा एपिसोड हा आपल्या सगळ्यांचाच आवडीचाच असतो, कारण तो असतो विकेंड वॉर. आणि विकेंड वॉरला रितेश दादा येऊन जो भाऊचा धक्का देतात सगळ्या सदस्यांना घरातील, ते बघायला फार आवडतं. कारण जे आठवडाभर त्यांनी काही चुका केल्या असतील, काही चांगले केले असतील, तर त्याचं पूर्ण वर्णन रितेश दादा आपल्या भाषेमध्ये करतो. तर ते बघायला खूप छान वाटतं. आणि दुसरं म्हणजे आता कसं झालंय की तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये टीम ए आणि टीम बी असे पडलेले आहेत. आणि त्यामध्ये टीम ए आणि टीम बी ज्यावेळी विरुद्ध खेळते त्यावेळी टीम ए ही सरस ठरते, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे, ताकद आहे आणि त्यांची एकी आहे. आता तुम्ही म्हणाल की यार तू त्यांची कशी तू तरफदारी हे करतोय, स्तुती करतोय, त्यांचं कसं काय तू सांगायला लागलाय चांगलं, त्यांनी कुठं चांगलं खेळतात, चीटिंग करतात. अरे पण तो एक खेळाचा भाग आहे. आणि आपण ज्यावेळी खेळत असतो, ज्यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये खेळत असतो, त्यावेळी आपण कायम अलर्ट राहणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये चिटिंग होतील, आता ते त्यांच्या स्वभावाचाच भाग आहे चिटिंग करणं. तर ते आपण ओळखलेलं आहे या गेल्या 2 आठवड्यात. तर त्यांना आता तरी बी टीमला कळायला पाहिजे की ए टीममध्ये भरपूर ताकदही आहे, अनुभवी आहे आणि चलाकी आहे. चलाकी म्हणजेच चिटिंग करू शकतात ते कोणत्याही पद्धतीनं. तर आपण त्यांना कसं काउंटर केलं पाहिजे हे बी टीमला ओळखलं पाहिजे. पण बी टीम ही एवढं मरगळ पद्धतीने खेळते, एवढं शांत खेळते ना, की अक्षरशः महाराष्ट्र जनतेला सुद्धा ते आवडलेलं नाही आहे. आणि ज्यावेळी कमेंट्सचा सेक्शन आला, लोकांनी कमेंट्स दिलेल्या जेव्हा वाचायचा वेळ आली, त्यावेळी बी टीमला लोकांनीच लुजर ठरवले. तुम्ही बघू शकता, कमेंट्स शो बघितला नसेल तर तुम्ही एकदा तो एपिसोड बघा. त्यामध्ये एपिसोडमध्ये लुजर टीम, पिकनिकला आलेली टीम, आता तरी बाहेर पडा यातून, टीम एला तुम्ही टक्कर द्या, तुम्ही लढा, आम्हाला ते बघायचं आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स आलेल्या आहेत लोकांच्या. रितेश भाऊंचं तर सोडा, रितेश भाऊ गेले 2 आठवडे विकेंड वारला तेच सांगतायत की तुम्ही कमबॅक करा, पण त्यांच्यामध्ये सुधार होताना दिसत नाही आहे. आणि त्याचसाठी या अशा कमेंट ज्या आहेत, ज्या लोकांनी स्वतः त्या सोशल मीडिया थ्रू ज्या केलेल्या होत्या ते त्यांना दाखवण्यात आलं आणि स्वतः वाचून दाखवा असं सांगण्यात आलं. आता आपण प्रोमोमध्ये बघतोय, आता येत्याला प्रोमोमध्ये की बी टीम कशी चार्ज घेते, कसं टीम फोडाफोडी होते. कारण काल जे एपिसोड झाला त्यामध्ये चक्रव्यूह म्हणून एक पार्ट घेण्यात आला. त्यामध्ये कोणाबद्दल कोण काय बोलतंय पाठीमागं, कशा प्रकारची चर्चा होते ते दाखवण्यात आलं. आता या दाखवणं पाठवण्याचा उद्देश तुम्हाला माहिती आहे का, की कसंही करून काहीही करून जे काही स्ट्रॉंग जे स्पर्धक आहेत त्यांच्या लक्षात यावं की कोण आपल्यासोबत आहे, कोण नाही आहे, आणि कोणत्या टीमला आता सपोर्टची गरज आहे, कोणत्या टीममध्ये आता फूट पाडायला पाहिजे. कारण बिग बॉसची खेळीच ही आहे. बिग बॉस फार हुशार आहे, त्याला कळते की जो शो आहे तो कसा रंगवायचा आहे, कसा पुढे घेऊन जायचा आहे. कारण ए टीमला त्याने बघितलं कितीतरी वेळा फोडायचा प्रयत्नही झाला, पण त्यांचे जे स्पर्धक आहेत ना आणि त्यांचं जे बॉन्डिंग होतं ना ते तुटतच नव्हतं. आणि ही बी टीम मरगळलेली, काही करायलाच तयार नाही. कोण आपल्या अंगावर आलं, कोण काही बोलायला लागलं, ती निक्की बोलायला लागली, जान्हवी बोलायला लागली, की कोणतरी एकटाच ते उठून त्यांना बोलायचं, एकटाच लढा द्यायचा, बाकीचे सगळे बघतच बसायचे. पण ज्यावेळी त्यांच्यावर वेळ यायची त्यावेळी ते 4-5 जण एकदम यायचे अंगावर. तर हे यांना लक्षातच येत नाही आहे. आणि टास्कच्या वेळेला पण जो तो आपापलं खेळतोय आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्याबरोबर खेळते. तर असं न होता पुढे जाऊन असं वाटावं की बाबा टास्क जो खेळला गेलाय तो 2 टीममध्ये खेळला गेलाय, ना की इंडिव्हिज्युअल व्यक्तीमध्ये. त्यावेळी सूरज लढत होता, लढा देत होता, अरबाशी एकटा झुंज घेत होता, त्यावेळी निखिल आला सुद्धा नाही. त्यामुळेच निखिल बाहेर पडला. आता योगिता बाहेर पडणारच होती, कारण ऑब्विसली ती एकतर एलिमिनेट मध्ये होती आणि तिच्यापेक्षाही जे बाकीचे 2 स्पर्धक होते म्हणजे सूरज आणि अभिजित दादा, ते तर स्ट्रॉंग असल्यामुळे ते सेफ झालेच. मग आता 2 पाठवायचे होते तर निखिल तर गेलाच होता, कारण तो तितक्या आत्मीयतेनं खेळतच नव्हता. दुसरी योगिता का ठरली, कारण ती एलिमिनेटच झाली होती आणि तिला ऍक्च्युली बाहेर जायचंच होतं. ती बाहेर गेल्यावर तिची प्रतिक्रिया, जी राजेश्री मराठी बज आहे हे चॅनल आहे, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी ते इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की मी तर खुश झाले कारण मला बाहेर यायचं होतं. तर अशा पद्धतीने जो हा विकेंडचा वार होता हा रंगला.
2 एलिमिनेटही झाले. त्याच्यानंतर आता जे घरामध्ये राहिलेत मे बी ते आता जे आहे ते 2 टीममध्ये जे स्पर्धक राहिलेले आहेत ते बरोबरीने राहिलेले आहेत असं मला वाटतंय. फक्त काय झालंय की बी टीमकडे स्ट्रॉंग जो स्पर्धक आहे, ताकदीचा जो स्पर्धक आहे असा कोण दिसत नाही आहे. कारण आम्हाला धनुभाऊकडून म्हणजे DP दादाकडून खूप अपेक्षा होत्या आणि अजून सुद्धा आहेत, पण तो तसा खेळ त्याचा दाखवत नाही आहे आणि पुढे दाखवेल अशी आशा आहे. आणि बोलूनही दाखवले की ते आता मी माझा गेम दाखवेन. पण प्लीज DP दादा तुमचा गेम दाखवा. तुमच्याकडे ताकद आहे. तुम्ही सूरजला हेल्प करा. सूरजला घेऊन तुम्ही पुढे जा अशीच अपेक्षा करतो. आणि तुम्हाला तो एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. की जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि हो, व्हिडिओ फार मेहनतीने बनवतोय, वेळ मिळेल तसा बनवतोय. कुठेही वेळ मिळाला तरी हा व्हिडिओ बनवण्याचं मी जे काम आहे ते चालू ठेवलेलं आहे. तर प्लीज शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जेवढे सबस्क्रायबर माझे वाढतील तेवढाच माझा उत्साह वाढेल. आणि मे बी इन फ्युचर मी ह्याच्यापेक्षाही चांगले कंटेंट असू दे किंवा व्हिडिओ असू दे ते बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.